हॅलो नमस्कार, मी निर्मला तुमचं सर्वांचं निर्मला फॅशन मराठी चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत करते। आज आपण 36 साइज प्रिन्सेस कट ब्लाउजची कटिंग बघणार आहोत। अगदी छोटासा व्हिडिओ आहे, कंटिन्यू शेवटपर्यंत नक्की बघा। संपूर्ण कटिंग दाखवलेली आहे। यामध्ये मी उंची 13.5 इंच प्लस 1 इंच घेतलेला आहे, म्हणजे 14.5 इंचावरती मार्किंग करून घेतलं आहे। आपल्याला इथे घ्यायचं आहे शोल्डर। तर तुम्हाला जी काय उंची घ्यायची आहे त्यानुसार तुम्ही उंची टाकून घ्या। शोल्डर मी इथे घेते 5.25 इंच बघा अशा पद्धतीने, आणि गळा रुंदी जी आहे ती 2.25 इंच, मुंढा उंची जी आहे ती 5.5 इंच अशा पद्धतीने टाकून घेतली। छातीचा चौथा भाग येतो इथं, तर 9 इंच प्लस 2 इंच घेतलेला आहे। त्याच्यानंतर सरळ लाईन मारून घ्यायची। 1.5 इंच मोंड्याचा राऊंड शेप देऊन घ्यायचा आहे। परत आपल्याला फ्रंट पार्टचा अर्धा इंच 1 इंचापासून आपल्याला काय करायचं आहे, फ्रंट पार्टचा मोंड्याचा आकार देऊन घ्यायचा आहे। आपल्याला इथून पुढचा गळा टाकायचा आहे, तर मी तो घेते 7 इंच आणि 2.5 इंच गळा रुंदी। आवडीनुसार इथं तुम्हाला गळा घ्यायचा आहे, तर मी इथं पानाचा आकार काढून घेतलेला आहे। तुम्ही तुमच्या आवडीनुसार गळा घेऊ शकता। त्याच्यानंतर मी इथं आडवा टक्स लाईन 4 इंच घेतला, उभाही टक्स लाईन 4 इंचावर मार्किंग करून घेतलं। वाटलंच तर तुम्ही उभी टक्स लाईन मारून घेऊ शकता। 1 इंचवरती पॉईंट घेऊन प्रिन्सेस कटचा शेप देऊन घ्यायचा आहे आपल्याला, आणि अर्धा पाव इंचाचा शेप द्यायचा आहे। इथं मी 1-1 इंचाचा आपल्याला काय केलेला आहे, तर 1-1 इंच आपण पफसाठी इथं काढून घेतलेला आहे। कपडा काढायचा आहे आपल्याला तिथे, जेणेकरून आपल्याला तिथं आपला पफ जो आहे तो छान येईल। आता हे संपूर्ण मी इथं कटिंग करून घेते। आता आपला मधला भाग जो आहे तो आपण इथे कट करून टाकू, म्हणजे आपला बॅक साइड आणि फ्रंट पार्ट वेगळा करून घेऊ। गळा रुंदी जी आहे ती आपल्याला दोन्ही पार्टची व्यवस्थित अशी सेम टू सेम आली पाहिजे, कट लावून घ्यायचा आहे। आता आपण इथं हे फ्रंट पार्ट संपूर्ण कटिंग करून घेणार आहे। तर मी मोंड्याचा आकार कट करून घेतला, त्याच्यानंतर गळा कट करून घेतला, आणि जो काय आपला शेप आलेला आहे आखून घेतलेला आपण, तो इथं संपूर्ण कट करायचा आहे। तर या पद्धतीने आपला फ्रंट पार्ट आणि बॅक साइड पार्ट आपण इथं कट करून घेतले। तर इथं बॅक साईडची आवडीनुसार तुम्हाला इथं गळा घ्यायचा आहे। तर हे बघा मी पानाचा आकार काढते, तर आपला एक आतमधला पानाचा आकार चुकला, मी परत एकदा बाहेरून काढून घेतला आणि या पद्धतीने मटका पानाचा आकार देऊन घेतला। तुम्ही तुमच्या आवडीनुसार गळा घेऊ शकता अशा पद्धतीने। आता इथं आपल्याला हा पार्ट फ्रंट पार्ट कसा वाढवायचा तो मी तुम्हाला सांगते। तर इथं तुमचं कोणत्या पण साईजचा असू द्या, आपला जो क्लास चालू आहे प्रिन्सेस कटचा, त्यामध्ये तुम्ही या पद्धतीनेच पॅटर्न जे आहे ते वाढवायचं आहे। माझे याच्या अगोदर पण जुने व्हिडिओ आहेत ज्यामध्ये हे वाढवण्याची गरज नाहीये, पण मी जो आता क्लास आपला चालू आहे, आजचा दिवस 4था आहे आणि 36 साईजचं कटिंग आहे हे, तर मी हे तुम्हाला कालचं 34 साईजचं जे आहे ना, कोणती पण साईज असू द्या या पद्धतीने वाढवायचं आहे। तर हुकलूक पट्टीच्या साईडने अर्धा इंच वाढवायचं इथं। जेवढं आपलं हुकलूक पट्टीला आपल्याला अंतर लागतं तेवढं पाव इंच वाढवायचंय। त्याच्यानंतर इकडनंही आपल्याला पाव इंच वाढवायचं आहे। हे बघा या पद्धतीने एकदम जसं आपला आकार आलेला आहे तसंच आपल्याला हे साईडनी वाढवून घ्यायचं। या साईडनी पण आपल्याला वाढवून घ्यायचंय। त्याच्यानंतर अर्धा इंच ह्या साईडनीही वाढवायचं आहे। हे बघा इथं थोडंसं पाव इंच वाढवायचं आणि हे पॉइंट इथं जोडून द्यायचं। तर इकडनं आपली ही फिटिंग राहणार आहे। तर या पद्धतीने आपण हे फ्रंट पार्ट संपूर्ण वाढवलेलं आहे। तर बघा किती छान। आता हे कोणतं पण असू द्या, 32चं असेल तरी पण असंच वाढवा, 34चं असेल तरी पण असंच वाढवा, आणि कोणती पण साईज असू द्या, याच्या पुढची कोणती पण मी साईज तुम्हाला दाखवल, तर या पद्धतीने हे पॅटर्न नक्की वाढवा।